आता ह्या अमिबाबद्दल आपण माहिती तर पाहणारच आहोत. ही डायग्राम मी अशीच ठेवणार आहे. ह्या अमिबाबद्दल आपण डायग्राम माहिती जर पाहणारच आहोत मायक्रोब्समध्ये, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये हे मी तुम्हाला स्टडी करून दाखवणारच आहे. फक्त एक लक्षात घ्या याचे कॅरेक्टर, हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, देन इंजेस्ट द फूड, देन लॅक्स द सेल वॉल, अँड लास्टचं कॅरेक्टर रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजनच्या स्वरूपात हे मांडलं जातं. आणि ह्या अमिबामध्ये दीज आर द सिडोपोडिया, लोकोमोटरी ऑर्गन, म्हणजे हे कसे आहेत, दिस अमिबा इट इज ऑल्सो युनिसेल्युलर, इरेग्युलर इन शेप, अँड इट ऑल्सो शोज इट इज ऑल्सो फिंगर लाईक प्रोजेक्शन, finger like projection. See here, finger like projection of this blunt, finger like blunt of this projection, it is also called as pseudopodia. These are the, म्हणजे at the time of they are used locomotory organ pseudopodia, and at the time of they are used as a feeding, त्याचा उपयोग ते लोकोमोटरी ऑर्गन साठी सुद्धा करतात आणि फीडिंग साठी सुद्धा करतात, हे लक्षात ठेवायचे. तसंच पॅरामिशियम मध्ये जो लोकोमोटरी ऑर्गन आहे हा सिलिया आहे. आता याच्यामध्ये सर्व डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हे दोन एक्झाम्पल, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देते डायटम्स. डायटम्स हे सर्व ॲनिमल आहे, अमिबा आणि पॅरामिशियम हे ॲनिमल आहेत. आता प्लांट लाईक प्रोटिस्टा, तिसरं एक्झाम्पल मी तुम्हाला देते प्रोटिस्टामधलं डायटम्स. नंतरचं एक्झाम्पल देते डायटम्स. आता डायटम जी आहेत, डायटम्स जी आहेत, आता डायटम दीज आर द चीप प्रोड्युसर इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. ही काय आहे, दीज आर द चीप प्रोड्युसर इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगते कसे आहेत. काही डायटम्स कसे आहेत, स्पेरिकल. काही डायटम्स कसे आहे, इट इज ऑल्सो ट्रायंग्युलर इन शेप. काही डायटम्स कसे आहेत, सोप केस लाईक स्ट्रक्चर. सोप केस बघा, आपण आंघोळीच्या वेळेस जो साबण वापरतो त्याचं जे स्ट्रक्चर असतं इट इज ऑल्सो सोप केस लाईक स्ट्रक्चर. असं स्ट्रक्चर तुम्हाला ह्या डायटमचं पाहायला भेटेल. दीज आर द प्लांट, हे ॲनिमल आहे आणि दीज आर द प्लांट. डायटम हे काय आहेत, दीज आर द प्लांट. आता प्लांट आहे म्हटलं दोज ऑर्गॅनिझम विच कॅन देअर प्रिपेअर ओन फूड मटेरियल ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. अँड यांची जी सेल वॉल आहे, सेल वॉल इज ऑल्सो प्रेझेंट. प्लांटमध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते. तर यांच्यामध्ये तुम्हाला हे चांगलं माहिती आहे, प्लांटमध्ये सेल वॉल इज प्रेझेंट असते, ॲनिमलमध्ये सेल वॉल ही अब्सेंट असते. आपण फरक स्पष्ट करा, हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. ॲनिमल आहे, सेल वॉल इज अब्सेंट. आता हे जे प्लांट्स आहेत डायटम्स, तर ही जी डायटम्स असतात दीज आर द चीप प्रोड्युसर इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. दीज आर द चीप प्रोड्युसर इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. यांच्यामध्ये ही जी सेल वॉल असते, सेल वॉल इज ऑल्सो कॉम्पोजिट ऑफ सेल्युलोज, आणि यांच्यामध्ये फूड हे स्टोअर केलेलं असतं. रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ कशाच्या स्वरूपात, स्टार्चच्या स्वरूपात. स्टार्चच्या स्वरूपात फूड हे स्टोअर केलेलं असतं. रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. दीज आर द प्लांट्स, ॲनिमल. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये प्रोटिस्टा लाईक फंगाय. प्रोटिस्टा लाईक फंगाय, फंगायमध्ये स्लिम मोड्स. स्लिम मोड्स, तर हे जे स्लिम मोड जे असतात फंगाय आहेत हे, तर हे जे स्लिम मोड जे असतात तुम्हाला सांगते स्लिम मोड कसे असतात. दीज आर द फंगाय. हे कसे आहेत, फंगाय असतात ते बघा, अशा प्रकारे स्लिम मोड तुम्हाला पाहायला भेटतील. स्लिम मोड्स, याला काय म्हणायचं, स्लाइम मोड म्हणा नाही तर स्लिम मोड म्हणा. स्लिम मोड्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा. हे फंगाय आहेत. फंगाय म्हटल्यावर त्या ठिकाणी हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन तुम्हाला पाहायला भेटेल. आणि याच्यामध्ये सुद्धा सेल वॉल म्हणजे लॅक्स द सेल वॉल, याच्यामध्ये सुद्धा सेल वॉल ही अब्सेंट असते. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल मी घेते तुम्हाला याच्यामध्ये प्रोटिस्टामध्ये युग्लिनॉइड्स. युग्लिनॉइड्स सांगा, युग्लिनॉइड. युग्लिनॉइड हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत दीज आर द फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. काय सांगितलं मी बघा, नीट लक्षात घ्या. युग्लिनॉइड्स हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, हे मी प्रोटिस्टाचं एक्झाम्पल सांगितलंय. हे जे युग्लिनॉइड्स आहेत दीज आर द फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखलं जातं. बट ते दे बिहेव ॲज हेटेरोट्रॉप्स. बघा मी काय सांगते, दे बिहेव ॲज हेटेरोट्रॉप्स
इन ए ॲब्सेन्स ऑफ लाईट. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर तुम्हाला पाहायला भेटेल. दीज आर द फोटोट्रॉपिक अँड दीज आर द हेटेरोट्रॉपिक. म्हणजे जेव्हा लाईट असते इट बिहेव ॲज फोटो ॲटोट्रॉप्स, आणि जेव्हा ही इन ॲब्सेन्स ऑफ लाईट दे बिहेव ॲज हेटेरोट्रॉप्स, युग्लिनाइड्स. आता तुम्ही म्हणतात मॅडम प्रोटिस्टामध्ये तुम्ही आम्हाला एवढे एक्झाम्पल सांगितले, अमिबा झालं, पॅरामिशियम झालं, किंवा याच्यामध्ये दीज आर द डायटम झालं. हे प्लांट्स आहे, हे ॲनिमल आहे, हे प्लांट्स आहे. त्याच्यानंतर स्लिम मोड हे फंगाय आहेत. त्याच्यानंतर युग्लिनाइड ॲनिमल्स आहे. मग प्लांट्स, ॲनिमल, फंगाय. मग सांगायचं काय की हा जो किंगडम प्रोटिस्टा, हा जो किंगडम जो आहे, इट इज ऑल्सो कनेक्टिंग लिंक बिटवीन किंगडम मोनेरा अँड किंगडम फंगाय, किंगडम ॲनिमलिया अँड किंगडम प्लांट. म्हणजे किंगडम प्रोटिस्टा हा असा किंगडम आहे, इट इज ऑल्सो कनेक्टिंग लिंक बिटवीन, एकमेकांशी असं निगडीत येतो. तर ह्या ठिकाणी किंगडम प्रोटिस्टाचे आपण ऑल एक्झाम्पल ह्या ठिकाणी पाहिलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट किंगडम आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय, किंगडम फंगाय. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण किंगडम ह्या ठिकाणी स्टडी करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट किंगडम फंगाय. त्याच्यानंतर नेक्स्ट किंगडम फंगाय. ओके. ह्या ठिकाणी नेक्स्ट किंगडम मी घेते किंगडम फंगाय. नेक्स्ट किंगडम मी ह्या ठिकाणी घेते किंगडम फंगाय. आता किंगडम फंगायमध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, दीज आर द हेटेरोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखले जातात. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की ह्या किंगडम फंगायमध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट इज ऑल्सो शोज द एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतील. तर याच्यामध्ये काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की किंगडम फंगायमध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, दीज आर द मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम तुम्हाला पाहायला भेटतील. परंतु याच्यामध्ये युनिसेल्युलर आहेत. एक्झाम्पल ईस्ट, मराठीत आपण त्याला काय म्हणतो, किण्व असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, किण्व असे म्हणतो. एक्झाम्पल ईस्ट. आता याच्यामध्ये जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे, मल्टीसेल्युलर फिलामेंटस फंगाय म्हणून ओळखले जातात. एक्झाम्पल पेनिसिलियम कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना. दीज आर द नॉन मोटाईल स्पोर आर प्रोड्यूस इन ए पेनिसिलियममध्ये तुम्हाला सांगते स्पोर हे फॉर्म होतात, परंतु जे फॉर्म होतात दीज आर द नॉन मोटाईल. आणि याचा स्टडी आपण म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन, पेनिसिलियममध्ये रिप्रोडक्शनची क्रिया असेक्शुअलमध्ये त्याचा जो चौथा टाईप आहे स्पोर फॉर्मेशन. परंतु ह्या पेनिसिलियममध्ये जे स्पोर फॉर्म होतात हे कसे असतात, नॉन मोटाईल स्पोर हे फॉर्म होतात. हे लक्षात ठेवायचं ह्या ठिकाणी. तर याच्यामध्ये पेनिसिलियम तुम्हाला डायग्राम मी काढून दाखवते. एक्झाम्पल पेनिसिलियम. बघा पेनिसिलियम कसं असतं ह्या ठिकाणी. दीज आर द फंगाय. हे कसे आहेत, दीज आर द फंगाय म्हणून हे ओळखले जातात. तर बघा अशा प्रकारचे पेनिसिलियमची ही डायग्राम आहे. आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी स्पोर फॉर्म होतात. ह्या ठिकाणी हे स्पोर फॉर्म होतात. स्पोर कसे फॉर्म होतात ते मी तुम्हाला दाखवते. बघा अशा प्रकारे स्पोर हे फॉर्म होतात. दीज आर द पेनिसिलियम. ही कशी आहेत, पेनिसिलियम. आणि हे जे स्पोर असतात याला कोनिडिया असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, कोनिडिया. काय म्हटलं जातं याला, कोनिडिया असं म्हटलं जातं. ओके. पेनिसिलियम. एक 1 मिनिट, सॉरी इथं स्पेलिंग चुकलंय थोडं. पेनिसिलियम. These are the examples of kingdom fungi. These are the filamentous multicellular organism. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते. रायझोपस घ्या, म्युकर घ्या, ॲकॅरिकस घ्या, अल्टरनारिया घ्या. बरीचशी एक्झाम्पल तुम्ही किंगडम फंगायमध्ये घेऊ शकता. तर याच्यामध्ये
तुम्हाला अजून एक सांगते की दिस बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम इट इज ऑल्सो फिलामेंटस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यालाच काय म्हणतो आपण? मायसेलियम. काय म्हटलं जातं त्याला? मायसेलियम असं म्हटलं जातं. आता हे जे मायसेलियम जे असतं दिस मायसेलियम विच इज ऑल्सो शोज इट इज ऑल्सो थ्रेड लाईक स्ट्रक्चर. बघा तुम्हाला रायझोपस हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. बघा बीजाणुधानी आपण काय म्हणतो त्याला? बीजाणुधानी तुम्ही सर्वांनी स्टडी केलेला आहे. समजा तुम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस डबा नेता त्यावेळेस त्या ठिकाणी डबा नेल्याच्या नंतर अर्धी पोळी तशीच डब्यात राहते. दुसऱ्या दिवशी तुम्ही तो उघडून पाहता तर त्या पोळीमध्ये 2-3 दिवसांनी जर ओपन करून पाहिलं, तुम्ही तो डबा काढलाच नाही पिशवीतला, तर त्या पोळीवर असे फंगा येतात बघा, कवक येतं. बुरशी काय म्हणतो आपण त्याला? बुरशी येते, बरोबर आहे की नाही? त्यालाच तुम्ही काय म्हणतात? रायझोपस. काय म्हणतो आपण त्याला? रायझोपस. म्हणजे त्यांच्यामध्ये असे थ्रेड लाईक व्हाईट कलरचं रायझोपस येतं आणि बरेच 8-10 दिवस झाले तरी आपण तो डबा जर उघडून नाही पाहिला तर ती जी बुरशी अशी काळी पडते. का बरं काळी पडते? कारण ते जे रायझोपस असतं ती जी बुरशी असते ही पूर्णपणे मॅच्युअर होते. त्यांचे जे वरती जे स्पोर येतात, बीजाणू जे येतात ते पूर्णपणे मॅच्युअर होऊन फुटून जातात, ब्रेक होतात, ब्लॅक होतात, म्हणून ती पूर्ण आपल्याला पोळी अशी काळी झालेली दिसते. तर तुम्हाला जर स्टडी करायचं असेल तर तुम्ही त्या पोळीवर जी बुरशी येते, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये येता तुम्ही मायक्रोस्कोप खाली त्या बुरशीचं एक थ्रेड घ्यायचा. तुम्ही ती बुरशी पाहिली असाल, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं बघा. म्हणजे हे काय? मायसेलियम. म्हणजे दिस फिलामेंटस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायसेलियम अँड दिस मायसेलियम इट इज ऑल्सो शोज थ्रेड लाईक स्ट्रक्चर. तर हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल. सी आहे बघा, मी ह्या ठिकाणी डायग्राम मी काढते. ह्या ठिकाणी एकच एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी घेऊया. मी जास्त एक्झाम्पल घेणार नाही आहे, आपल्याला तेवढा वेळही पाहिजे. बघा अशा प्रकारचं त्या ठिकाणी बीजाणू येतात. अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहे. बघा ह्या ठिकाणी असे स्पोर येतात बघा. याच्या आतमध्ये स्पोर असतात. याच्या आतमध्ये स्पोर असतात. These are the rhizopus. काय म्हणतो आपण याला? रायझोपस. बुरशी. तर ह्या ठिकाणी हे जे रायझोपसचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण मराठी म्हणतो बुरशी. These are the examples of kingdom fungi. म्हणजे these are the filamentous multicellular organism. It is also shows called as mycelium and this mycelium is also shows the thread like structure. Thread like structure त्यालाच तुम्ही काय म्हणतात? हायपी असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? हायपी असं म्हणतात. तर ही जी हायपी असते इट मे बी सेप्टेड और नॉन सेप्टेड. इट मे बी युनिन्यूक्लिएटेड और मल्टीन्यूक्लिएटेड. पण ज्या वेळेस मल्टीन्यूक्लिएटेड नॉन सेप्टेड हायपी जर तुम्हाला पाहायला भेटली तर त्याला सिनोसायटिक हायपी असं म्हणतात. आणि सिनोसायटिक हायपी इट इज ऑल्सो प्रेझेंट इन ए रायझोपस. सिनोसायटिक हायपी इट इज ऑल्सो प्रेझेंट इन ए रायझोपसमध्ये तुम्हाला ती पाहायला भेटणार आहे. रायझोपसमध्ये तुम्हाला ती पाहायला भेटणार आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल देते. म्युकर, नंतर रायझोपस. These are the examples of this kingdom fungi मध्ये.